तर आपण ज्यांना अरण्य ऋषी म्हणतो असे मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आणि पद्मश्री जाहीर झाल्यानंतर मारुती चितमपल्ली यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले। सोलापूरच्या मातीतले वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली सरांना केंद्र शासनाकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि आपल्या पुढारी न्यूजवरती सध्या मारुती चितमपल्ली सर आहेत। सर, प्रथमतः पुढारी न्यूजकडून आपल्याला खूप खूप अभिनंदन। आपलं काय पहिली प्रतिक्रिया आहे आज आपल्याला पद्मश्री पुरस्कार मिळालेला? मला खूप आनंद झाला सर, एवढा ज्या पदाच्या मी प्रतीक्षेत अनेक वर्ष होतो ते मला माझ्या पदरात पडलं, याचा मला खूप खूप आनंद आहे। हा पुरस्कार मिळालेला आहे, कुठला तरी मोठा पुरस्कार मिळाल्यानंतर तो कुणाला तरी बहाल केला जातोय। हा पद्मश्री आपल्याला 94व्या वर्षी मिळालेला आहे, कुणाला बहाल करार? तो माझ्या शिक्षकांना करेल मी। शिक्षकांनी त्यांच्या शिकवणीमुळे मी पुढे आलोय सर। वयाच्या 60व्या वर्षी संस्कृत शिकवलं, विद्यार्थी म्हणून घेतले त्यांनी मला आणि विद्यापीठामध्ये मी दुसरा आलो संस्कृतमध्ये, तर त्यांचे खूप खूप आभार मानावं लागेल। कॅमेरा पर्सन तौसिफ शेख सह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।